नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, डॉक्टरांना नंदिनी विचारते, डॉक्टर काय म्हणताय, मग हीच करेक्ट वेळ आहे ना की मी आई होण्याची? तर आता डॉक्टर म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिसेस देशमुख. कारण तुम्हाला जी काल कोरडी उलटी झाली ती तुम्ही प्रेग्नेंट असल्यामुळे नाही तर पित्तामुळे झालीये. तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे माझा गैरसमज झाला होता का? पण अगदी खरं आहे ना? तर डॉक्टर म्हणतात की हो, मी आता चेक केलं, त्यावरून समजलं की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. नंदिनी म्हणते, पण डॉक्टर? तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही बेबी प्लॅन करताय का? तर नंदिनी म्हणते की हो, माझ्यापेक्षा माझा नवराच एक्सायटेड आहे आणि म्हणूनच आम्ही दोघांनी ठरवलंय की आम्हाला बाळ हवंय. पण डॉक्टर, मी आता वजन कमी करायचंही ठरवलंय, पण माझ्या या वजनाचा बाळ होण्यामध्ये काही अडथळा तर येणार नाही ना? तर डॉक्टर म्हणतात, नाही हो, तुम्ही एवढेही जाड नाहीत की ज्यामुळे बाळ होण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. पण त्यासाठी आपण काही टेस्ट करून घेऊयात का तुमच्या, जर तुम्हाला काही शंका असेल तर? नंदिनी म्हणते, हो चालेल ना, काहीच हरकत नाही. आणि म्हणूनच आता नंदिनीच्या काही टेस्ट करण्यासाठी डॉक्टर तिला तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अनिशा ज्यावेळी आनंदाची बातमी देते त्यावेळी काव्या खुश होते आणि म्हणू लागते, अनिशा, अगं तू मेन्स पास झालीयेस आणि आता तुझा इंटरव्ह्यूही झालाय. अनिशा ग, केवढी मोठी आनंदाची बातमी आहे आणि तू ही मला आत्ता सांगतेयस. खरंच अनिशा, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. असं म्हणत काव्या अनिशाला मिठी मारते, पण अनिशा बाजूला होते आणि तिथून निघून जात असते. तर काव्या म्हणते, अनिशा, नक्की तुझं काय प्रॉब्लेम आहे, सांग ना? तर अनिशा म्हणते, हे पण मला तुझ्या बाबतीत बोलता आलं असतं ना तर खरंच किती छान झालं असतं ना? काव्या म्हणते, नक्की काय झालं अनिशा? तर आता अनिशा काव्याला तिच्या हातातील सुडा दाखवते आणि म्हणू लागते, काव्या, ज्या दिवशी हा सुडा तुझ्या हातात भरला गेलाय ना तेव्हापासून, असं म्हणत आता अनिशा UPSCचं पुस्तक तिच्या हातात देते आणि म्हणू लागते, हे तुझ्या हातून निसटतच चाललंय काव्या. आता मात्र काव्या त्या पुस्तकाकडे पाहतच राहते. अनिशा तिच्याशी काहीच बोलत नाही. तर काव्या ज्यावेळी पुस्तकावर नाव पाहते तर त्यावर काव्या मोहिते असं नाव असतं. आता मात्र काव्याला ते सर्व दिवस आठवत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, डॉक्टर नंदिनीला म्हणतात, आत्ताच तुमच्या ज्या काही टेस्ट झाल्या आहेत त्याचे रिपोर्ट उद्या येतील, मी तुम्हाला फोन करून कळवेनच. पण जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला नक्कीच फोन करा. नंदिनी म्हणते, थँक्यू सो मच डॉक्टर. आता हे ऐकून माझ्या नवऱ्याचा चेहरा थोडा पडेल, परंतु उद्याचे रिपोर्ट कळल्यानंतर ते खुश होतील. डॉक्टर म्हणतात, हो नक्कीच. तर आता नंदिनी त्यांना विचारते की तुमची फी? तर डॉक्टर म्हणतात, रिसेप्शनवर तुम्ही भरू शकता आणि हो, काही वाटलं तर मला नक्कीच फोन करा. आता नंदिनी रिसेप्शनजवळ येते आणि त्यांची फी देत असते. आता फी देत असतानाच नंदिनीला जीवाचा फोन आलेला असतो. नंदिनी लगेच जीवाचा फोन उचलते. तर नंदिनी जीवाला म्हणते, बोला ना जीवा. जीवा म्हणतो, आता तू बोल, माझ्या बाळाच्या होणाऱ्या आई साहेब. आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. जीवा म्हणतो, सगळं काही ओके आहे ना? ऑल ओके आहे ना? डॉक्टर काय म्हणालेत? आता नंदिनी काय बोलणार तिला काहीच कळत नसतं. तर जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी? अगं बोल ना. अगं मी तर खूप एक्सायटेड आहे. माझं बाळ मला कधी भेटणार आहे यासाठी. अगं मी माझ्या बाळावर कवितासुद्धा लिहिली आहे नंदुडी. अगं बोल ना, काय झालं? डॉक्टर काय म्हणालेत? तर नंदिनी जीवाला फोनवर काहीच न सांगता एवढंच म्हणते की जीवा, संध्याकाळी तुम्ही घरी लवकर याल का? आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, का? काय झालंय? नंदिनी शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या अनिशाला म्हणते, अनिशा, अगं बाळा, असं काहीच नाहीये. अगं मी सुद्धा ही एक्झाम देणारच होते. तुला माहीत आहे ना, त्यावेळी माझ्या डोक्याला लागलं होतं. पार देशमुखांना वाचवताना माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. मी हॉस्पिटलमध्ये होते. मग मला सांग, मी परीक्षेला कशी येणार होती? तर आता अनिशा म्हणते, ते लग्ना अगोदर काव्या, परंतु मला ते अजिबातच आवडलं नाहीये. त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटलंय आणि त्यापेक्षा वाईट तू हे जे काही करून घेतलीस ना त्यासाठी. काव्या म्हणते, अनिशा ग, काय बोलतीयस? अनिशा म्हणते, हो काव्या ग, तुला आठवते का? अगं IAS होणं हे तुझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि म्हणूनच तर मी तुला टाळत होते. काव्या म्हणते, टाळत होतीस? तर अनिशा म्हणते, हो, मी कोणाला भेटू सांग ना, या काव्याला. अगं ती काव्या मला हवी आहे, जिच्यामुळे मी इन्स्पायर व्हायची, जिच्यामुळे मला हे IAS होण्याचं स्वप्न पाहण्यासारखं वाटलं, जिच्यामुळे मी IAS झाले आज. आणि आज तीच काव्या हरवली आहे. मला त्या काव्याला भेटायचं होतं, ज्या काव्यामुळे मला कळालं की आपलं स्वप्न काय असायला हवं. एवढंच नाही, अगं IASच्या स्वप्नासाठी जी पेटून उठायची ती काव्या कुठे आहे? काव्या ग, तुला आठवते का? रात्री अभ्यास करत असताना मला झोप यायची, पण तुझा मात्र डोळ्याला डोळाही लागायचा नाही. तू मला उठवायचीस, अभ्यास
अभ्यास करायला बसवायचीस, हे सगळे क्षण मला आजही आठवतात काव्या. काव्या, अगं तू मला मोटिवेट करून माझी झोप उडवायचीस. मग आता तू कशाने जागी होणार आहेस, सांग ना. काव्या, काव्या, तुझ्या लग्नानंतरचे किस्से तू मला सांगतेस. तू आत्ताच मला म्हणालीस की तू पार जीजूंना स्वयंपाक बनवायला शिकवलीस. त्यांना स्वयंपाक बनवता येतो आणि तुम्ही दोघं एकत्र मिळून संध्याकाळी स्वयंपाक बनवता. अगं पण काव्या, हे सगळं काही पार जीजू त्यांचं ऑफिस सांभाळून करतायत आणि तू काय करतेयस सांग ना. तर काव्या म्हणते, काव्या. तर अनिशा म्हणते, नाही, तू फोर व्हीलर चालवायला शिकलीयस ना, याचा आनंद आहे मला. पण काव्या, पण तुझ्या करिअरची गाडी कुठल्या दिशेला जातीये, ती रस्त्यावर आहे की खड्ड्यात गेलीये हे तरी एकदा बघ ना वळून. अभ्यास करताना माझा आणि स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणारी काव्या आता कपल रील्स बनवते आणि काय तर म्हणे 90,000 वगैरे लाईक. वाह वाह, असं म्हणत आता अनिशा काव्यासाठी टाळा वाजवते, कारण अनिशाला काव्याचं हे रूप अजिबातच आवडलं नसतं. ठीक आहे काव्या, बनव तू रील्स. तुमचं काय बाबा, तुमचे फॅन्ससुद्धा खूप आहेत, करतील तुम्हाला लाईक. पण काव्या, एक गोष्ट विसरू नकोस, आता तुला लाईक व्हायचंय की लायक व्हायचंय हे तुझं तूच ठरव. अनिशाच्या या बोलण्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं. खरं तर अनिशाने काव्याचे डोळे उघडलेले असतात. तर काव्या अनिशाला म्हणते, अनिशा, तुला वाटतंय तसं अजिबातच नाहीये. मला मान्य आहे की या सगळ्यामध्ये IAS कडे दुर्लक्ष झालं आहे, परंतु अनिशा, ही गोष्ट तितकीच खरी आहे की माझं ध्येय मी विसरली नाही. तर अनिशा काव्याला म्हणते, खरंच काव्या, जर तुझं असं म्हणणं असेल की तू अजून तुझं स्वप्न विसरली नाहीस, तर माझ्या एका प्रश्नाचं फक्त उत्तर दे. काव्या, तू शेवटचं पुस्तक कधी उघडलं होतंस, आठवतंय तुला? आता मात्र काव्या शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवा घरी येताच नंदिनी घडलेला सर्व प्रकार जीवाला सांगते. त्यावेळी जीवा म्हणू लागतो, आपण माणसं किती भाबडी असतो ना, म्हणजे कुठलाही तर्क अगोदरच लावून मोकळे होतो, म्हणजे अगोदर आपल्याला कशाची खात्री नसते आणि तरीसुद्धा आपण त्या शेवटच्या टोकापर्यंत पोचतो. तर आता नंदिनी म्हणते, इतके का उदास होताय, इतका का चेहरा पाडताय? तर आता जीवा म्हणतो, मग मी काय करू सांग बरं. अगं, अगदी मी सगळे इमॅजिन करून ठेवलं होतं, कुठपर्यंत प्लॅनिंग करून ठेवलं होतं. नंदिनी, अगं मला तरी आज असं वाटत होतं की आज सगळ्यात माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. म्हणजे तू हॉस्पिटलमधून येशील, घरी सगळ्यांना सांगशील आणि मग मी सगळ्यांना सांगेन. तुला खरं सांगू का नंदिनी, अगं मला हे स्वतः सगळ्यांना सांगायचं होतं की माझी बायको आता आई होणार आहे आणि मी बाबा, असं हे बोलत असताना सुद्धा जीवाच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. जीवा म्हणतो, आजच्या दिवसाची सुद्धा मी किती स्वप्न पाहिली होती. छान भल्ला मोठा फॅमिली पॅक मागवायचा ठरवला होता आणि नंतर मरीन ड्राईव्हला लाँग ड्राईव्हला जायचं ठरवलं होतं. नंदिनी जीवाकडे पाहत असते. तर जीवा पुढे म्हणतो, आजवर नवरा बायको आहोत, परंतु आता आईबाबांची फेज अनुभवायची आहे. आईबाबा होणार आहोत आणि यावरच निवांत गप्पा मारायच्या होत्या. पण काय करणार, आता जीवा थोडा उदास होतो. तर नंदिनी लाड करत म्हणते, अरे माझं बाबू काय आहे, अहो उद्या रिपोर्ट येतील तेव्हा कळेलच ना. आणि अशी कुठली बॅड न्यूज मिळाली नाहीये एवढं अपसेट व्हायला. आणि आज जे नाही केलं ते उद्या करूयात, उद्या जाऊयात ना आपण फिरायला. चला चला चला, मला कविता वाचून दाखवा. तर आता जीवा म्हणतो, तू दाखवलेस का मला रिपोर्ट वाचून? नंदिनी म्हणते, अरे रिपोर्टच आज आले नाहीयेत, तर मी तुम्हाला कसे देणार सांगा बरं. तर जीवा म्हणतो, रिपोर्ट उद्या ना, मग कवितासुद्धा उद्या. नंदिनी म्हणते, अहो असं कसं? तर जीवा म्हणतो, हां असंच असणार आहे. उद्या सगळेजण अगदी डायनिंग टेबलवर मस्त जेवणासाठी एकत्र बसलेले असणार. घरात आनंदाचं वातावरण असणार आणि त्यावेळी मी तू आई होणार, मी बाबा होणार, याच्यावर लिहिलेली ती मस्त कविता वाचून दाखवणार. मग बघ सगळेजण किती खुश होतील आणि मग मात्र सर्वच जण माझी वाह करतील. असं म्हणत नंदिनीसुद्धा म्हणते वाह आणि टाळ्या वाजू लागते. आता नंदिनी जीवाचे लाड करते, त्याला प्रेमाने जवळ घेते. जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नंदिनी खूप खुश असते. तर दुसरीकडे काव्या मात्र शांतच असते. अनिशा काव्याला म्हणते, काव्या, माझ्या बोलण्यामुळे तुला वाईट वाटलं असेल, तू जर दुखावली गेली असशील ना, तर खरंच सॉरी. परंतु काव्या, मला खरंच तुझी काळजी वाटते. अगं, खऱ्या मैत्रिणी असतात ज्या जीवाला जीव लावतात, त्याच आपली परीक्षा घेत असतात. काव्या, अगं मला तुझ्याबद्दल खूप काही वाटतं. मला खरं तर वाटतंय, खरं तर माझी इच्छा आहे की तू नव्याने या सगळ्याची सुरुवात करावी, नव्याने या सगळ्याकडे पाहावं. आता अनिशा काव्याला तिचा आणि पार्थचा फोटो दाखवते आणि म्हणू लागते, लग्नानंतर प्रेम झालंय, आता लग्न अगोदरचं ध्येय पूर्ण कर काव्या. आता पुन्हा एकदा IASसाठी पेटून उठ, पुन्हा एकदा IASचा जोराने अभ्यास कर आणि तुझे स्वप्न पूर्ण कर. काव्या,
तू IAS होणं हे खरं तर माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे, कारण मला तुला IASमध्ये पाहायचं आहे. तू IAS झालीस तर तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असेल, आनंदाचा दिवस असेल. काव्या, मी या क्षणाची वाट पाहतीये की ही काव्या देशमुख कधी IAS होणार. असं म्हणत आता अनिशा काव्यासमोर बुक दाखवते. आता UPSCचं ते पुस्तक पाहून पुन्हा एकदा काव्या प्रेरित झालेली असते. पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचा ती विचार करू लागते. तर दुसऱ्या दिवशी नंदिनी हॉस्पिटलला पोचलेली असते. आता नंदिनी हॉस्पिटलला आलेली असते आणि त्याचवेळी शालू नावाच्या ताई ज्या तिला अगोदर भेटलेल्या असतात त्यासुद्धा हॉस्पिटलला आलेल्या असतात आणि त्यांचा शेवटचा महिना चालू असतो. आता त्या चालत असताना त्यांच्या हातातील पिशवी खाली पडते. तर नंदिनी म्हणते, 1 मिनिट, तुम्ही वाकू नका, मी तुम्हाला देते. असं म्हणत नंदिनी त्या ताईंची पिशवी हातात देते आणि म्हणू लागते, तुम्ही त्याच ना, मला काल भेटला होता. तर त्या ताई म्हणतात, हो हो मीच, चिंबोरीच्या सूपवाली, मीच आहे ती. आता तरी सांगशील का, तुला कितवा महिना चालू आहे? नंदिनी म्हणते, तेच तर माहीत नाहीये, त्यासाठीच मी इथे आलीये. काही टेस्ट करायच्या होत्या, त्या केल्यात आणि त्याचा रिपोर्ट घेण्यासाठी मी आलीये. तर आता नंदिनीला त्या म्हणतात, तरीच मी म्हणतीये की एवढी अशी छान वागतीये कशी, पण त्यानंतर तुला वाकायला जमणार नाहीये का? आता मात्र का नंदिनी विचार करू लागते तर त्या मावशी म्हणतात, काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. नंदिनी म्हणते, तुमचं नाव काय आहे? तर त्या म्हणतात, माझं नाव शालू तांडेल. आणि हो बाळा, तुझं नाव काय? तर नंदिनी तिची ओळख करून देते. तर त्यानंतर ताई म्हणतात, बाळा नको काळजी करूस, मी म्हणाले ना, सगळं काही चांगलं होईल आणि तुला जे हवंय तेच होईल. बरं, मी येते हां. आता त्या निघून जात असतात. नंदिनी म्हणते, सावकाश, काळजी घ्या. आता त्या ताई तिथून निघून जातात. आता जीवा मात्र इतका एक्सायटेड असतो की त्याला काहीच सुचत नसतं. त्याला कधी एकदा नंदिनीचे रिपोर्ट आपल्याला कळतात असं झालेलं असतं आणि म्हणूनच जीवा लगेच नंदिनीला फोन करतो. नंदिनी पाहते तर जीवाचा फोन असतो. जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, रिपोर्ट आलेत का? नंदिनी म्हणते, अहो थांबा थोडा वेळ, मी सुद्धा त्यासाठीच हॉस्पिटलला आले ना, तुम्ही किती उतावळे व्हाल. अहो न काही खाता पिता मी हॉस्पिटलला आलीये, तेही रिपोर्टसाठी. थांबा ना थोडा वेळ, आणि हो रिपोर्ट मिळाल्यावर मी लगेच तुम्हाला कळवेन. असं म्हणत नंदिनी आता जीवाचा फोन ठेवते. तर त्याचवेळी रिसेप्शनवर असणाऱ्या मॅडम नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी मॅडम, तुमचे रिपोर्ट आले आहेत. आता नंदिनी लगेच रिपोर्ट हातात घेते. अगोदर देवाचं नाव घेते आणि त्यानंतर नंदिनी रिपोर्ट उघडून पाहते. त्यावेळी मात्र नंदिनीला धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे काव्या झोपलेली असते आणि त्यावेळी तिला झोपेतही अनिशाचे शब्द आठवत असतात. अनिशाचे शब्द तिच्या कानात घुमत असतात आणि त्यामुळे तिचं मन अगदी अस्वस्थ झालेलं असतं. ती चलविचल झालेली असते. या सगळ्यात तिला अनिशाचे प्रत्येक शब्द आठवत असतात. अनिशा काव्याला म्हणालेली असते, काव्या, ज्या दिवसापासून तू हातात चुळा भरलायस ना, त्या दिवसापासून हे पुस्तक तुझ्या हातातून निष्ठत चाललंय. काव्या, जी काव्या सगळ्यांना मोटिवेट करायची, ज्या काव्यामुळे कित्येक जण इन्स्पायर व्हायचे. एवढंच काय, तर ज्या काव्याने आपलं IAS होण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं, त्यासाठी ती पेटून उठायची. ती काव्या कुठे आहे? काव्या, तुला आठवतंय का? रात्री आपण अभ्यास करत असताना मला झोप यायची, पण तू मला उठवायचीस, तू मला मोटिवेट करायची. आणि आज मात्र तू झोपलीयस. आता तुला मी जाग कसं करायचं सांग ना काव्या. अनिशाने काव्याला तिच्या लग्नातला फोटो दाखवलेला असतो आणि म्हणालेली असते, काव्या, लग्नानंतर प्रेम झालंय, परंतु आता लग्न अगोदरचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तू IAS होणं ही माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. अगं काव्या, मला तुला IAS झालेलं पाहायचं आहे. काव्या देशमुख IAS ऑफिसर, कळतंय का तुला? काव्या, उठ आणि तुझं ध्येय पूर्ण कर. आता हे सगळे शब्द काव्याच्या कानात घुमत असतात. त्यावेळी पार्थ पूर्णपणे घाबरून जातो. त्याला काव्याची काळजी वाटत असते. पार्थ म्हणतो, काव्या, तुम्हाला ताप भरलाय. आणि मात्र बोलता बोलता काव्या कधी चक्कर येऊन त्याच्यावर कोसळते त्यालाच कळत नाही. पार्थ तिला सावरतो आणि मोठ्यानेच मान्यताई आवाज देत म्हणतो, आई, अगं लवकर ये, काव्याला काय झालंय बघ, काव्या उठा ना. परंतु काव्या बेशुद्ध झालेली असते आणि पार्थ मात्र घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी आता रिपोर्ट घेऊन खरी आलेली असते. नंदिनी मात्र ज्यावेळी तिचे रिपोर्ट पाहते त्यावेळी तिला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटत असतं. ती सतत त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि त्याचवेळी मान्यताई फोनवर बोलत खाली येतात आणि म्हणतात, अरे विचार ना, अरे तू अगोदर विचारून घे बरं, आणि तू पॅनिक नको होस. मान्यताई म्हणतात, अरे मी पॅनिक होत नाहीये, पण तू अगोदर विचारून तरी घे. पार्थ, मला इतकंच सांग की डॉक्टर काय म्हणताय. तू डॉक्टरना विचार, सगळं काही रीतसर व्यवस्थित विचार आणि मग मला सांग बाबा. आणि आता कोणतीही गोष्ट लपू नका पहा. असं म्हणत मान्यताई पार्थला काव्याची काळजी घ्यायला सांगत असतात. तर मानिनीताई फोन ठेवताच नंदिनी विचारते, काय झालं आई, काय म्हणत होते पार्थ.
तर आता मान्यताई म्हणतात, अगं परवा तुला उलट्या झाल्यात आणि आज काव्याला चक्कर आली. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय कधी? तर मान्यताई म्हणतात, तेच तर काही कळत नाहीये की हे सगळं काही कशामुळे झालंय तिला. पण तू काळजी करू नकोस, पार्थ आहे तिच्यासोबत, डॉक्टर आहेत तेथे. आता पार्थ डॉक्टरांना विचारेल आणि आपल्याला सांगेल. आता पार्थ काय सांगतो याची वाट पाहायला हवी, कारण जोपर्यंत पार्थ आपल्याला काही सांगत नाही तोपर्यंत आपल्यालाही काही कळणार नाही. आता मान्यताई, नंदिनी या दोघांनाही आता काव्याची काळजी वाटत असते. आता डॉक्टर पार्थला म्हणतात, मिसेस देशमुखांनी कसला तरी ट्रेस घेतला आहे. पार्थ म्हणतो, ट्रेस? तर डॉक्टर म्हणतात की हो, आता त्यांच्या सगळ्या टेस्ट चालू आहेतच, परंतु मी तुम्हाला एक गोळी लिहून देते, जर गरज वाटली ती तर त्यांना द्या. पार्थ म्हणतो, थँक्यू. परंतु पार्थलाही आता काव्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे नंदिनी रिपोर्ट घेऊन बसलेली असते आणि तिच्या डोळ्यात मात्र अश्रू असतात, कारण सतत नंदिनीला जीवाचे ते बोलणं, त्याचे ते खुश होणं आठवत असतं. जीवा इतका खुश असतो आणि नंदिनीला म्हणतो, म्हणजे छोटी नंदुडी येणारा घेत? तर असं म्हणत तो नंदिनीला म्हणतो, आता तू आई आणि मी बाबा होणार आहोत. तर त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणालेला असतो, मी खरंच माझ्या बाळासाठी खूप एक्सायटेड आहे, कारण पार्थदादा आणि मी चाळेत वाढलो. बाबांनी आम्हाला कशाचीच कमतरता भासू दिली नाही, परंतु त्यावेळी बाबांचा पगारसुद्धा जेमतेम होता. त्यावेळी बाबा म्हणायचे की प्रत्येक गोष्ट लगेच नाही मिळू शकत, पण ते आम्हाला द्यायचे पण तशी वेळ मला माझ्या बाळावर यायला द्यायची नाहीये. मला त्याला काहीच कमी पडू द्यायचं नाहीये. म्हणजे माझं बाळ ज्या गोष्टीवर हात ठेवेल, ज्या वस्तूवर हात ठेवेल, ती वस्तू त्या क्षणी मला द्यायची आहे. म्हणजे क्रिकेटच्या बॅटवरची किंमत बघून ती बॅट पुन्हा त्या जागेवर ठेवायची नाहीये, तर ती माझ्या बाळाला द्यायची आहे. मी खूप स्वप्न पाहिले आहेत माझ्या बाळासाठी. माझ्या बाळाने ती बॅट तिथे ठेवलेली मला नाही आवडणार, तर त्याच बॅटने त्याने सिक्सर मारायला हवा आहे. हे सर्व बोलणं नंदिनीला आठवत असतं आणि जीवाचे ते स्वप्न नंदिनीच्या समोर असतं. परंतु आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. तिला खूप रडायला येत असतं आणि त्याचवेळी जीवा नंदिनीसाठी जेवण घेऊन येतो. जीवा म्हणतो, काय झालंय? मॅडमचं काही माहीत नाही. आई मला म्हणाली की तू दुपारीसुद्धा काही खाल्लं नाहीयेस आणि आत्तासुद्धा काही खाल्लं नाहीयेस, म्हणूनच मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. काय झालंय मॅडम? मला असं वाटतंय की क्लिनिकच्या बाहेर खूप छान पाणीपुरी मिळते आणि तिथे तुम्ही चांगलीच पाणीपुरी हादडलेली दिसते. आवडती का? आवडती का म्हणून नंदिनी म्हणते, नाही तसं काहीच नाही. जीवा म्हणतो, मला माहीत आहे तू तसं काहीही करणार नाहीस, मग तू जेवत का नाहीयेस? बरं तू जेवून घे. तर नंदिनी म्हणते, नाही नको, मला नको आहे. तर जीवा म्हणतो, जेवून घे कला, कारण मला रिपोर्टसुद्धा ऐकायचे आहेत. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय झालं? रिपोर्ट आणले आहेस ना? नंदिनी म्हणते, नाही, आज रिपोर्ट नाही मिळालेत. जीवा म्हणतो, काय? तर नंदिनी म्हणते की हो, टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, आज नाही तर उद्या मिळतील, पण तू तर जेवून घे. नंदिनी म्हणते, नाही मला जेवण नको आहे. जीवा म्हणतो, प्लीज माझ्यासाठी पण तुला जेवावंच लागेल. असं म्हणत जीवा शिवाने आता नंदिनीला खास वरवायला घेतलेला असतो. पहिला घास बाळाचा. आता ज्यावेळी जीवा असं बोलतो त्यावेळी मात्र नंदिनीचे अश्रू अनावर होतात आणि मात्र जीवाला काहीच कळत नाही. जीवा जेवणाचं ताट बाजूला ठेवतो. नंदिनी लगेच जीवाच्या कुशीत शिरते आणि खूप रडू लागते. तिचे अश्रू अनावर होतात. तिला सावरणंही कठीण झालेलं असतं, पण जीवा तिला सावरत असतो. काय झालं हे जीवालाही कळत नसतं, फक्त नंदिनी रडत असते, ती काहीच बोलत नाही. मग जीवा तिला विचारण्याचा प्रयत्न करतो की नंदिनी नक्की काय झालंय, तू काय रडतीयेस? तर दुसरीकडे पार्थसुद्धा काव्या हाच प्रश्न विचारतो, काव्या काय झालंय? तो काव्याला जवळ घेतो, सावरतो आणि म्हणू लागतो, काव्या मला खरं सांगा, तुम्ही कसला ट्रेस घेतलाय? काव्या, हो काही झालंय का? पण काव्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर पार्थ म्हणतो, काव्या, तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण दोघांनीही एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही, हात भी नहीं छोडेगा और साथ भी नहीं छोडेगा. तर काव्या म्हणते, हो देशमुख. तर पार्थ म्हणतो, मग काय झालंय? असं मुळूमुळू रडणारी माझी मांजर. तर पार्थला असं बोलताना ऐकून काव्या म्हणते, अनिशासुद्धा हेच म्हणाली, तीसुद्धा असंच म्हणाली. मला खरं सांगू का, न हात लावता कानाखाली मारणं काय असतं ना, हे आज मला अनिशाने दाखवून दिलं. तिच्या प्रत्येक बोलण्याने, प्रत्येक शब्दाने माझ्या काळजावर फक्त वार होत होते. पण तीसुद्धा काही चुकीचं बोलत नव्हती, तीसुद्धा योग्यच बोलत होती. तिलासुद्धा असंच वाटतंय की ध्येयाने पछाडलेली काव्या कुठे आहे? जिने आत्तापर्यंत IAS होण्याचं स्वप्न पाहिलं, ती काव्या कुठे गेलीये? तिचा मला हाच प्रश्न होता की काव्या, तुझ्यात इतका बदल
बदल कसा घडलाय? अगं, तुझ्या हातात ज्यावेळी सौभाग्याच्या बांगड्या आल्यात, सौभाग्याचा चुडा आला, तेव्हापासून तुझ्या हातातून पुस्तक मात्र निसटतच गेलंय. तू तुझं स्वप्न विसरत चाललीयस आणि संसारात गुंतत चाललीयस. पार्थ, मला सांगा, मी काही चुकीचं करते? आणि खरंच मी या सगळ्याच्या प्रेमाच्या इतकी पुढे गेलीये की माझं स्वप्न मी मागेच ठेवलंय. देशमुख, मला सांगा ना, मी काय करू? म्हणजे मी इतकी आळशी नव्हते, मी मूर्ख नाहीये किंवा मी अभ्यासाला टाळाटाळही करत नाहीये, पण मला काय झालंय मला नाही माहीत. आता पार्थ हे सगळं ऐकून त्यालाही खूप वाईट वाटत असतं. काव्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. ती खूप रडत असते आणि रडत या सगळ्या गोष्टी ती पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते, कारण आता कुठेतरी तिलाही कळालेलं असतं की आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आता पार्थ काव्याकडे पाहत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी रडतच मान्यताईंना म्हणते, आई, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करते, पण माझ्याच पदी निराशा का येते? असं का घडतंय माझ्या बाबतीत? नंदिनी खूप रडत असते. जीवा आणि मानिनीताई तिला सावरतात आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. काव्या जाऊन दरवाजा उघडते तर लगेच पार्थ तिला उचलून घेतो आणि म्हणू लागतो, हत्तीवरून पेढे वाटा, कारण माझी बायको आता आई होणार आहे. असं म्हणत पार्थ खूप खुशखुश असतो. त्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. तो काव्याला उचलून घेतो आणि त्यावेळी मात्र काव्या पार्थकडे पाहत असते. घरातील सर्वजण काव्याच्या दिशेने निघून जातात. नंदिनी आणि जीवा मात्र तिथेच थांबतात. आपल्या बाबतीत असं का घडतंय या सगळ्या गोष्टींचा विचार करत नंदिनीचं पाऊल मात्र तिथेच अडकळतं. तर आता नंदिनीचं हे सत्य पार्थ